नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. तर त्यामध्ये स्वानंदी आता तिच्या ऑफिसमध्ये येताच आता स्वानंदीला समरची आठवण होते. स्वानंदी विचार करते की राजवाड्यांनी आपल्याला सेलिब्रेशनसाठी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं आहे, पण आपल्याला जाता येणार नाही आणि राजवाडे फोनसुद्धा उचलत नाही आहे. तर आता मी काय करू? इकडे आता आनंद आणि निकिता दोघेही समरला तडक आता हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. समर म्हणतो, तुमचं काय चाललं आहे? अरे तुम्ही दोघांनी तडक मला हॉस्पिटलमध्ये आणलं आहे, मला काहीच झालेलं नाही आहे. तर आनंद म्हणतो, एक मिनटं, अरे समर तू शांत हो. आणि दोघेही समरला कॉटवर बसवतात. आणि तेवढ्यात आता डॉक्टर तिथे येतात. तर समर म्हणतो की बघा डॉक्टर, या दोघांनी मला फसवून इथे हॉस्पिटलमध्ये आणलं आहे. मला हॉस्पिटल आवडत नाही, इंजेक्शन आवडत नाही, तरीसुद्धा हे दोघं मला इथे घेऊन आलेत. आता डॉक्टर म्हणतात की राजवाडे, अहो हॉस्पिटल कुणालाच आवडत नाही, आपण ना तुमचा फक्त BP चेक करूयात. आणि डॉक्टर आता समरचा BP चेक करतात. आणि तेवढ्यात आता डॉक्टरांनी BP चेक करताच डॉक्टर म्हणतात की अहो राजवाडे, तुमचा BP तर खूप हाय आहे बघा. तर आता आनंद आणि निकिताला धक्का बसतो. इकडे आता स्वानंदी ऑफिसमध्ये तिचं काम करत असते. आता इकडे स्वानंदी आता विचार करते की हे तर फोन उचलत नाही, आता का करावं? आणि तेवढ्यात आता स्वानंदी समरच्या मोबाईलवर व्हॉईस नोट पाठवते. इकडे माझं काम वाढलं आहे, तरीसुद्धा मला यायला थोडा उशीर होईल, आणि उशीर जरी झाला तरी मी येईल. आता इकडे BP चेक करताच डॉक्टर म्हणतात, बघितलं का राजवाडे, तुमचा BP किती हाय झाला आहे आणि तुम्ही कसं वागताय? समर म्हणतो की अहो औषधं घेतोय डॉक्टर साहेब मी. आणि आता डॉक्टर हे आतमध्ये निघून जाताच आता समरला वाटतं डॉक्टर आता आपल्याला ॲडमिट करून घेणार. समर जाऊ लागतो. तर आनंद निकिता पुन्हा समरला थांबवतात. आनंद म्हणतो, समर असं करू नको, अरे BP खूप हाय झाला आहे आणि डॉक्टर काय म्हणतात ती ऐक. आनंद म्हणतो की स्वानंदी मॅडमला कळवूयात. तर समर म्हणतो, नको, उगाचच त्या टेन्शन घेतील. आनंद समर म्हणतो की त्यांनी जर हे ऐकलं ना, माझा BP हाय झाला, मला त्रास झाला, तर पुन्हा त्या टेन्शन घेतील, तेव्हा त्यांना कळवू नका, मी ओके आहे. ते ऐकताच आता निकिता आनंद एकमेकांकडे बघतात. निकिता म्हणते की समर, अरे ऐक ना, आपण तिला सांगूयात. जर तिला नंतर कळलं तर तिला वाईट वाटेल आणि टेन्शन येईल, तेव्हा आपण सांगूयात. आणि तेवढ्यात आता स्वानंदी पुन्हा समरला कॉल करते. समरचा मोबाईल वाजू लागतो. समर आता त्यांना म्हणतो की मला त्यांना सांगता येणार नाही, मी ऑफिसमध्ये नाही आणि हॉस्पिटलमध्ये नाही, कसं सांगता येईल? समर म्हणतो, तेव्हा मी मोबाईल घेऊ शकत नाही. आणि तेवढ्यात आता स्वानंदी आता फोन वाजू लागताच आता विचार करते की फोन का उचलत नाही आहे. तर आनंद म्हणतो, थांब समर, मी उचलतो. आणि पटकन आनंद फोन उचलत म्हणतो की बोला स्वानंदी वहिनी. तर आता स्वानंदी म्हणते की हे काय, आता तुम्ही फोनसुद्धा एक्सचेंज करायला लागले की काय? राजवाडे कुठे आहेत? स्वानंदी म्हणते की मला ऑफिसला यायला उशीर होतोय आणि म्हणून ते माझ्याशी बोलत नाही आहेत का? आनंद आता तो फोन स्पीकरवर टाकतो. आणि लगेच आता समर म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही या ऑफिसला, आपण तिकडेच भेटूयात. तर आनंद म्हणतो, नाही नाही स्वानंदी वहिनी, आम्ही ऑफिसला नाही आहोत. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते, तुमच्या सगळ्यांचं काय चाललंय, तुम्ही कुठे आहात? आता समर खुणावत म्हणतो की सांगू नको. तेव्हा आनंद म्हणतो की स्वानंदी वहिनी ऐक ना, मी तुला एक लोकेशन पाठवतो, तर तिकडे येऊन भेट. आणि ताबडतोब आता आनंदने स्वानंदीला त्या हॉस्पिटलचं लोकेशन पाठवलेलं असतं. आणि ॲटो रिक्षातून स्वानंदी आता तिथे येते. इकडे डॉक्टर आता पुन्हा समरला चेक करतात. आणि पुन्हा हॉस्पिटलच्या बाहेर येताच आता स्वानंदी ही आनंदला फोन करते. तर आनंद आता रूम नंबर 17मध्ये आम्ही असल्याचे सांगतो. आणि तेवढ्या स्वानंदी नारळ पाणी घेऊन तिथे येते. तर आता समर म्हणतो, हे काय, मी इथे आहे, तुम्हाला कोणी सांगितलं, आणि हे काय नारळ पाणी? तर आनंद निकिता म्हणते की आम्ही काहीच नाही सांगितलं. आणि स्वानंदी म्हणते की अहो बाहेर खूप ऊन आहे, तेव्हा मला वाटलं की पाणी पिण्यापेक्षा जरा नारळ पाणी थोडंसं शुद्ध आरोग्यदायी घेतलं तर बरं राहील, आणि तुम्हाला इथे का आणलं मला सांगा. तर आनंद म्हणतो की स्वानंदी वहिनी, अहो डॉक्टर म्हणतात यांचा BP शूट झाला आहे म्हणून इथे आलं आहे. तर रागाने स्वानंदी आता समरकडे बघते. स्वानंदी म्हणते की अहो असा कसा BP शूट झाला, मगाशी आम्ही फोनवर बोललो तेव्हा मला काहीच नाही जाणवलं. आता स्वानंदी म्हणते की मला एक सांगा, तुम्हाला हा त्रास कधीपासून होतोय? आज जे काही झालंय त्याच्यामुळे का वेगळं टेन्शन घेतलंय? आणि स्वानंदी म्हणते की डॉक्टर, यांच्या काही टेस्ट करायच्यात का, हवं तर बॉडी चेकअपच करून टाका. आणि स्वानंदी म्हणते की यांनी जर काही पथ्य पाळायचे असेल तर ते मला अगोदर सांगा. समर म्हणतो, सांगतील ना ते. आणि स्वानंदी डॉक्टरला म्हणते की यांना जिना चढताना सुद्धा धाप लागते, साधा एक जिनासुद्धा चढता येत नाही. समर म्हणतो की अहो हे सांगताना तुम्हालाच धाप लागली, जरा शांत व्हा.
आणि आता स्वानंदी म्हणते की हे बघा, मी तुम्हाला सांगते ना, जर तुम्हाला परत प्रॉब्लेम आला तर तुम्ही माझा फोन नका उचलू, पण फोन कट करा आणि नंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तर मला फोन करून सांगा. तर तेवढ्यात आनंद डॉक्टरला बाजूला घेऊन जातो. समर म्हणतो तुम्ही नका ना माझ्यासोबत असं बोलू एकदम बायकोसारखं. तर आता निकिता म्हणते की बायको आहे म्हटल्यावर बायकोसारखंच बोलेल ना. निकिता आता समरला म्हणते की मी किती वेळा सांगितलं समर, अरे फिटनेसकडे लक्ष दे, स्वतः काहीतरी आरोग्यासाठी करत जा. निकिता म्हणते मी सांगते तब्येतीची काळजी घे, पण काही जरी झालं तरी सांगतो काम आहे. एवढं कसलं काम आहे. आणि तेवढ्यात आता डॉक्टर पुन्हा तिथे येतात आणि समरचा BP चेक करतात. आणि ते बघून डॉक्टर म्हणतात हे काय झालं, चमत्कारच झाला, यांचा BP तर पुन्हा नॉर्मल झाला. तर आनंद हसू लागतो. समर म्हणतो तुला काय झालं हसायला. आनंद म्हणतो की आता त्यांची बायको आली आहे डॉक्टर, मगाशी बायको नव्हती. तर आता समर रागाने म्हणतो की मला हे आनंद तुझा अजिबात आवडलेलं नाही आहे बरं का. पुन्हा आनंद हसू लागतो. आनंद म्हणतो की जनरली काय होतं डॉक्टर माहिती आहे का, बायको आली की माणसाचा BP वाढतो, पण असं जेन्युअनली होतं. आणि आनंद म्हणतो इथे तर उलटच आहे, इथे तर बायको नसल्यानंतर BP हाय होतो आणि बायको आल्यानंतर तो नॉर्मल. डॉक्टर म्हणतात BP नॉर्मल झाला आहे, पण ओव्हरऑल चेकअप करण्याची गरज आहे. समर म्हणतो की प्लीज ॲडमिट वगैरे काही नको बरं का डॉक्टर. डॉक्टर म्हणतो की ठीक आहे, मी काही गोळ्या लिहून देतो त्या द्या. आणि डॉक्टर म्हणतात की पुन्हा जर त्रास झाला तर वाट बघत बसू नका, सरळ क्लिनिकमध्ये या. आणि तेवढ्यात आता आनंद निकिता डॉक्टरसोबत बाहेर जाताच इकडे समरही उठू लागतो. पण तेवढ्यात स्वानंदी समरला धरते आणि म्हणते की ओ जरा थांबा, हळूहळू. तर निकिता आनंद तिथे येतात आणि त्यांच्याकडे बघत म्हणतात की हो हळूहळू बरं का समर. आणि तेवढ्यात आता समर म्हणतो की तुमच्या तिघांचं चाललंय काय, मला व्यवस्थित चालता येतंय बघा. आणि आता समर उठून बाहेर जातो. समरचे आता थोडेसे झोकांडे जातात. तर निकिता म्हणते बघितलं का स्वानंदी, याला धड चालताही येत नाही आहे, पण याचा खडूसपणा काही जात नाही आहे. स्वानंदी म्हणते बरोबर, यांच्यामुळे आपल्या तिघांचा BP आता शूट व्हायचा. स्वानंदी म्हणते की माझ्या आता चांगलंच लक्षात आलंय, अति गोळ्या घ्यायची त्यांची सवय आहे ना, त्याच्यामुळे हे सगळं होतंय. आणि स्वानंदी म्हणते की ह्या जास्त गोळ्या घ्यायची सवय कोणामुळे लागली माहिती आहे का. निकिता म्हणते ऑफकोर्स काकूमुळेच असणार. आणि स्वानंदी म्हणते की आज पेस्ट कंट्रोलचं जे काही झालं आहे ना, त्यामध्ये काकूचा नक्कीच काहीतरी हात असणार, मला माहिती आहे. आणि हे सुद्धा काकूनेच घडून आणलेलं आहे. ते ऐकताच आता आनंद आणि निकिता आता स्वानंदीकडे बघतात. स्वानंदी म्हणते की आणि नंतर झालं काय, नेहमीप्रमाणे आपल्याकडे कोणताही पुरावा नाही आहे, त्यामुळे आपण काही बोलू शकत नाही, पण यापुढे मी असं काहीच होऊ देणार नाही असे स्वानंदी आनंद आणि निकिताला सांगते. आणि स्वानंदी म्हणते की आता हे प्रकरण मी चांगलंच माझ्या हाताशी घेते. आता इकडे स्वानंदी समरला घेऊन घरी येते. तर समरचा BP हाय झाल्याचे आता मलिका आजीला कळते. आणि लगेच आता मलिका म्हणते की स्वानंदी बघितलं का, जरा गोळ्या कमी केल्या तर समरला काय लगेच BP हाय झाला. तर आता स्वानंदी म्हणते की गोळ्या कमी केल्यामुळे BP शूट नाही झाला, हाय नाही झाला, गोळ्यांच्या अतिसेवण्यामुळे झाला आहे. तर आता मलिका तोंडावर पडते. आणि इकडे आता मलिका अर्पिताकडे येते आणि म्हणते की आप्पी बघितलं का, जरा गोळ्याचं आणि थोडंसं लगेच समरचा BP काय हाय झाला तर लागली लगेच माझ्याशी वाद घालायला. अर्पिता म्हणते की मला एक कळत नाही मामा, ती स्वानंदी दादाच्या छोट्या गोष्टीमध्ये एवढी का नाक खूप असते. इकडे आता स्वानंदी समरकडे येते. बेडरूममध्ये येताच आता स्वानंदी म्हणते की आपण गोळ्याचा बॉक्स गायब करून टाकूयात का. समर आता बोट करत म्हणतो हे बघा, माझ्या गोळ्याच्या बॉक्सला हात जरी लावला ना तर माझी इतकं कुणी वाईट असणार नाही. आणि आता स्वानंदीने आता समरच्या तब्येतीचं कंट्रोल आपल्या हाती घेऊन स्वानंदी आता मलिकाची वाट लावत समरला कशी आता पुन्हा एकदम रुटीन वाईज समरची तब्येत करते आणि शरीराला कसे नवीन आरोग्यदायी वळण लावते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.